67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर शहरातील वाड्या पार्क येथे सुरू आहे। गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी कुस्तीचा थरार पाहायला मिळतोय आणि अवघ्या काही वेळातच आता कुस्तीचा महाराष्ट्र केसरी कोण आहे हे ठरणार आहे। आणि हे पाहण्यासाठी अहिल्यानगर शहरातील कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। मॅट आणि माती अशा 2 प्रकारात या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धा गेल्या 5 दिवसापासून सुरू आहेत। या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी आता सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीची जी 2 प्रकारातली 2 फेऱ्या होणार आहेत आणि त्या फेऱ्या म्हणजे गादीवरची आणि दुसरी मातीवरची। यामध्ये गादीवरची जी आहे त्यामध्ये जी अंतिम फेरी आहे ते शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळे यांच्यामध्ये होणार आहे आणि यांच्यातून जो विजेता होणार आहे तो महाराष्ट्र केसरीसाठी निवडला जाणार आहे। तर दुसरीकडे मातीवरच्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव यांच्यात कुस्ती होणार आहे आणि यांच्यातून निवड झाले विजेता जो आहे तो महाराष्ट्र केसरीसाठी कुस्ती खेळणार आहे। आणि या कुस्ती स्पर्धेसाठी मोठ्या बक्षिसाची लयलूट देखील केलेली पाहायला मिळते, ज्यामध्ये महाराष्ट्र केसरी जो ठरणार आहे त्याला महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा मिळणार आहे आणि त्यासोबतच मिळणार आहे ती थार गाडी। ही थार काळ्या रंगाची गाडी जी आहे ती महाराष्ट्र केसरीला मिळणार आहे, तर पांढऱ्या रंगाची जी बोलेरो आहे ती बोलेरो उपविजेत्याला मिळणार आहे। आणि यासोबतच अनेक प्रकारच्या गाड्या या ठिकाणी आपण पाहतोय ज्या वेगवेगळ्या वजन गटातील विजेत्यांना मिळणार आहेत। वेगवेगळ्या गटामध्ये विजेत्यांना बुलेट मिळणार आहे तर उपविजेत्याला स्प्लेंडर गाडी मिळणार आहे। तर 19 स्प्लेंडर गाड्या आणि 19 बुलेट अशा वेगवेगळ्या गटातील विजयी मल्लांना मिळणार आहेत आणि त्यासोबतच या मोठ्या 2 4 चाकी गाड्या देखील विजेत्यांना मिळणार आहेत। तर एकूणच महाराष्ट्र केसरीचा हा जो थरार आहे तो अवघ्या काही वेळातच सुरू होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मल्ल आलेले आहेत, ज्यांच्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून अहमदनगरकरांचा जो कुस्ती संदर्भातला जो एक मोठा उत्साह आहे तो देखील पाहायला मिळालेला आहे। शैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।